शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये स्वागत आहे। एक नजर आताच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर कारमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी, एक संशयित ताब्यात, एनआयए कडून तपास सुरू। दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका, फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू। दिल्ली स्फोटानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा। शहांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली। गृह मंत्रालय घेणार महत्त्वाची बैठक। दिल्लीमध्ये स्फोट झालेली I-20 गाडी सलमानच्या नावावर असल्याची माहिती। सलमाननं गाडी कोणाला विकली याची चौकशी सुरू, तर गाडी हरियाणातील असल्याची माहिती। दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट, सीएसएमटी स्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ, नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी। आज वर्षा निवासस्थानी भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक। हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल देसाई उपस्थित राहणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार। जमीन प्रकरणातील पुरावे दमानिया बावनकुळेंकडे सादर करणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं आज मतदान, 11 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।